नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा खूप खुश होऊन कबीरचा राग घालवण्यासाठी त्याच्यासाठी मस्त अशी खिचडी बनवत असते आणि त्यानंतर इकडे मृण्मयी आणि कबीर हे आईस्क्रीम खात असतात. तर कबीर म्हणतो की अगं आता खूप उशीर झाला, आपण घरी जाऊयात. तर मृण्मयी म्हणते की अरे कबीर, काय इतकी घाई करतोस, कायम तुझे तसेच असते. तर कबीर म्हणत असतो की अगं आई बाबा सुद्धा घरात नाही, बाकी सर्वजण सुद्धा त्यांच्याबरोबर गेलेत आणि ती गुंजा घरात एकटी आहे, नक्की काहीतरी राडा घालून ठेवीन आणि नाहक टेन्शन वाढेल. तर मृण्मयीला हसू येते. मृण्मयी म्हणते की घ्या तुमची वेगळीच काळजी. तर कबीर म्हणतो की सध्याची परिस्थिती तशी आहे, एकाला सावरायला जावं तर दुसरं कोलमडून पडते. मृण्मयी म्हणते की कबीर, याबद्दलच मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे. तर कबीरला टेन्शन येते की नेमकं मृण्मयीला काय बोलायचे असेल. तर लगेच कबीर विचारतो की काय. तर मृण्मयी म्हणते की अरे ती गुंजा अजून किती दिवस तुझ्या घरामध्ये राहणार. अरे तिच्यासाठी एखादी छान नोकरी बघ, म्हणजे काम करता करता ती सर्व काही शिकेल आणि तिला जर आता तुझ्या घरामध्ये राहण्याची जर सवय लागली आणि अचानक तिला असे कुठे बाहेर जावे लागले तर तिला ती अवघड होईल. आणि ती तुझ्या घरामध्ये राहते याचा मला खरंच काही प्रॉब्लेम नाही, पण तिचं वय अल्लड आहे आणि तिचं पाऊल तुझ्या घरातून सहजासहजी निघणार नाही. तेव्हा कबीरला मात्र डोंगरवाडीमध्ये घडलेला सर्व प्रसंग आठवतो आणि त्या लोकांनी त्याचं लग्न गुंजाबरोबर कसे लावून दिलेले असते हे सर्व क्षण त्याला आठवते आणि तो अस्वस्थ होतो. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, कसला इतका विचार करतोस, काय झाले. तेव्हा कबीरच्या मनामध्ये त्याचं मन सांगतं की कबीर, आत्ताच्या आत्ता तू सर्व हे मृण्मयीला सांगून टाक, हीच वेळ आहे, नंतर खूप मोठा वेळ निघून गेलेली असेल. तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर काय झाले. तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी, मला तुला सर्व काही सांगायचे आणि एका महत्त्वाच्या विषयाबद्दल. तेव्हा कबीर हा सांगायला लागतो. त्याचवेळी समोर एक मुलगी ही एका मुलाच्या कानामागे देते आणि मी तुझ्यावर किती प्रेम करत होते, तू तर ह्या मुलीबरोबर दुसरे ढंगडे करतो, किती विश्वासघात केला तू माझा. तर कबीर ते बघून आणखीनच घाबरतो. तर मृण्मयी ते सर्व दृश्य बघून म्हणते की खरंच त्या मुलाने त्या मुलीचा किती विश्वासघात केला, तिने किती विश्वास ठेवून त्याच्यावर प्रेम केले होते. कबीर म्हणतो की त्याचं काहीतरी कारण असेल. तर मृण्मयी म्हणते की अरे कारण वगैरे काही नसतं, सर्व बहाणे असतात. ही इतकी मोठी मुलं विचार करूनच प्रेमात पडत असतात ना, आणि दुसरी मुलगी आली म्हणून पहिलीला सोडून द्यायचे असतात का. आणि अशा वेळी त्या मुलींच्या मनामध्ये फक्त दोन विचार येत असतात. तर कबीर म्हणतात की कोणते. तर ती मृण्मयी म्हणत असते की फक्त त्या मुलीला एक जीव द्यायचा आणि नाहीतर त्या समोरच्या मुलीचा जीव घ्यायचा. तर ते ऐकून कबीरला मात्र आणखीन टेन्शन येते. मृण्मयी पुढे म्हणते की कबीर, या जगामध्ये मुली सर्व काही शेअर करू शकतात, पण स्वतःचं प्रेम त्या कधीच शेअर करू शकत नाही. तेवढ्यात मृण्मयीला आठवण होते आणि ती कबीरला म्हणते की कबीर, मागाशी तू काहीतरी सांगत होता, ते सांग ना आता. तर कबीर म्हणतो की अगं खूप उशीर झाला. तर मृण्मयी म्हणते की कबीर, तू मागाशी सुद्धा हेच बोलला आणि तुला हेच सांगायचे होते का. तर कबीर हो बोलतो. त्यानंतर इकडे गुंजा ही कबीरचीच वाट बघत असते आणि तिला डुकल्यासुद्धा येत असतात आणि किती उशीर झाला, साहेब अजून का आले नाहीत. तेवढ्यात कबीर हा गाडीवरून घरी येतो आणि बाईकचा आवाज हा गुंजाला येतो आणि साहेब नक्की आले, कारण त्यांचीच ही गाडीचा आवाज आहे असे तिला वाटते. तेव्हा कबीर दरवाजा उघडतो तर गुंजा धावतच येते आणि कबीर आला म्हणून गुंजाला खूप आनंद होतो आणि तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी खूप छान खिचडी बनवली असे ती कबीरला सांगते. कबीर विचारतो की गुंजा, तू इतका उशीर झाला, अजून जागी का आहेत. गुंजा म्हणते की कसे आहे, काल सांच्याला मी तुमच्याबरोबर भांडले, नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली आणि मला माफ करा आणि जेवायला बसा. तर कबीर विचारतो की गुंजा, तू जेवलीस का. तर गुंजा म्हणत असते की तुम्ही येते नाही, माझ्या घशाखाली घास कसा उतरेल. कबीर म्हणतो की गुंजा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का, 12:30पर्यंत कुणी उपाशी राहते का. गुंजा म्हणते की आहो साहेबा, तुम्ही उपाशी आहात ना. कबीर म्हणतो की अगं गुंजा, मी जेवून आलो. गुंजाला वाईट वाटते आणि मला सांगायचे असे ती कबीरला म्हणते. तर कबीर म्हणतो की तुला काय सांगायचे, मी कविता वहिनींना फोन करून सांगितले होते की मी मृण्मयीबरोबर बाहेर जेवणासाठी जातोय म्हणून. हा कबीर झोपता असे बोलून आपल्या रूममध्ये निघून जातो. तर गुंजा विचारत करत असते की तू जेवली किंवा नाही जेवली काय, साहेबांना काय फरक पडतो, कारण तू त्यांची कोण लागतेस. कुणीच नाही, फक्त नावाला मंगळसूत्र घातलं, आपल्यामध्ये नातं असं कोणतंच नाही, असा गुंजा रडतच विचार करत असते. त्यानंतर इकडे कबीर आपल्या रूममध्ये झोपलेला असतो आणि तो गुंजाचा विचार करत असतो.
गुंजा किती उशिरापर्यंत त्याची वाट बघितलेली त्याला आठवते आणि त्यानंतर जे हॉटेलसमोर घडलेले म्हणजे त्या मुलाने त्या मुलीचा किती विश्वासघात केला हे अंगठीकडे बघून कबीरला आठवू लागते. कबीर लगेच उठून बसतो आणि गुंजा जर ह्याच घरात राहिली आणि मी तिच्या सतत समोर राहिलो तर तिला माझी सवय होईल आणि प्रेम म्हणून कबीर टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर फ्रेश होऊन तयार होत असतो. तेवढ्यात गुंजा येते आणि दरवाजा वाजवून म्हणते, तुमच्यासाठी टेबलवर चहा ठेवला आणि तो घ्या. तर कबीर म्हणतो की हे सांगण्यासाठी आली होतीस का? तर लगेच गुंजा ही चिडतच म्हणत असते की जर सांगितले नसते तरी तुम्ही माझ्यावर चिडलेच असते. आणि तो गुंजाला म्हणतो की चहा येते रूममध्येच घेऊन ये. गुंजा म्हणते की मी आणणार नाही, काल मी काढा तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने घेऊन आले होते आणि तुम्ही मला किती बोलले त्यावरून. मी काळजी घेतलेली सुद्धा तुम्हाला आवडत नाही. तर कबीर म्हणत असतो की चहा रुटीन आहे, काळजी घेण्यासारखं नाही. तर गुंजा म्हणत असते की तुम्ही आता एक लिस्ट बनवून द्या, काय काळजी आणि काय रुटीन ते. आणि रागाने म्हणते की चहा ठेवला तो घ्या. असे बोलून गुंजा तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे ही विजया आणि मधू ह्या बसलेले असतात आणि विजय ही दूधवाल्याचा हिशोब करत असते आणि त्या दूधवाल्याने 2 दिवसाचे पैसे जास्त टिपले असे ती मधूला सांगत असते. त्यानंतर मधू म्हणत असते की वहिनी खरंच तुम्ही किती हिशोब असा करेक्ट करून ठेवता आणि मी जरा भाजी केली आहे, तुम्ही भाजीकडे तिखट मीठ जरा बघून घ्या. तर विजय म्हणत असते की अगं मधू, तुला साधं झोपेतून जरी उठवले आणि स्वयंपाक करण्यासाठी जरी सांगितले तरी तुझी चव ही तशीच्या तशी राहणार. तर त्यानंतर विजय विचारते की अगं मधू, गुंजाचे काय ठरवले तू? तर मधू विचारते की कशाबद्दल? विजय म्हणते की अगं गुंजाच्या पगाराबद्दल. तर मधू म्हणते की हो, आणि मी काहीच ठरवले नाही अजून. आणि गुंजा कितीही चांगली असली तरी तिला महिन्याचा पगार तर आपल्याला द्यावाच लागणार. तर मधू म्हणत असते की नाही हो, गुंजा खूप चांगली मुलगी आहे आणि 12 महिन्यानंतर जर तिने पगार मागितला तर काय करायचे? कबीरनं तिच्या आईची चौकशी करून हे ठरवलेच असेल की तिला किती पगार द्यायचा तो. विजय म्हणते की तू कबीरला याबद्दल विचार. तेव्हा कबीर हा नाश्ता करण्यासाठी येतो. तेवढ्यात मधू आणि विजया तेथे येतात. तर विजय म्हणते की विचार कबीरला. तेव्हा कबीर विचारतो की काय विचारायचे? मधू म्हणते की अरे मी आणि वहिनी घरच्या हिशोबाबद्दल विचारत होतो. तेवढ्यात गुंजा ही डोसे बनवलेले घेऊन येते आणि टेबलवर ठेवून सर्वांनी पोटभर खाऊन घ्या असे कबीरला टोमणे मारत तेथून निघून जाते. तर विजय म्हणते की अगं मधू, बोल ना कबीर बरोबर. विजया म्हणते की थांब मीच बोलते. मग लगेच विजया कबीरला म्हणते की अरे तू गुंजाला येथे घेऊन आला तेव्हा तिच्या आईशी तुझं तिच्या पगाराबद्दल काही ठरले का? आणि त्याचवेळी कबीरला गुंजाची पाठवणी करताना तिच्या आई जे कबीरला बोललेले आहे ते सर्व कबीरला आठवण होते आणि तो आईला म्हणतो की तसं काही ठरलं नाही. तर मधू म्हणते की मग तू आजच गुंजाचा पगार देऊन टाक. तेव्हा लगेच कबीरला ठसका लागतो आणि गुंजा धावतच कबीरसाठी पाणी घेऊन येते आणि कबीरला म्हणते की वर बघा, तुमची सासू तुमची आठवण काढत असेल. तर विजया आणि मधूला मायाची आठवण काढल्यानंतर हसू येते. कबीर म्हणतो की हो, जगा वेगळ्याच आहे त्या. तर गुंजा जायला निघते. तर विजय म्हणते की गुंजा थांब, तुझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचे. विजय म्हणते की अगं गुंजा, कबीरला हे विचारायचे की तू तुझ्या कामाचा किती पगार घेणार? तर गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती कबीरकडे बघत असते. तर मधू गुंजाला समजावते, अगं पगाराबाबतीत आम्ही का विचारले, कारण तुझ्या आईच्या सुद्धा तुझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतीलच ना. तेव्हा गुंजाला मात्र आईने जे सांगितलेले असते की सकाळी सकाळी तू सडा रांगोळी म्हणजे सून आहे तू त्या घरची तशी कामं करायचे. तर विजय म्हणते की अगं अगोदरच सांगून टाक, नंतर काही तमाशा वगैरे काही नको. विजय म्हणते की कबीर तिला 6,000 रुपये महिन्याला देऊन टाक. तर गुंजाला खूप मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कबीर हा गुंजाला 6,000 रुपये महिन्याला द्यायला लागतो. तर गुंजा ते पैसे घ्यायला तयार नसते. तेवढ्यात मुरुणमयी ही समोरून येते आणि गुंजा ही तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ते घे तू. तर गुंजा ही मुरुणमयीकडे बघत असते. त्यानंतर कबीर हा रूममध्ये एकटाच असतो आणि गुंजा ते पैसे देण्यासाठी येते आणि हे चाकरीचे पैसे घ्यायचे असतात असे नाही, आता निभवण्याचे पैसे घेत नसतात. माझ्या मनामध्ये जे काही आहे ते प्लीज असा अपमान तरी करू नका असे गुंजा कबीरला बोलून ते पैसे तेथे ठेवून रागाने निघून जाते. म्हणजे गुंजाला खूप वाईट वाटलेले असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.